नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. जन्मापासूनचा 8वा महिना आहे हा बाळासाठी आणि पालकांसाठी खूप जास्त महत्त्वाचा, कुतूहलाचा आणि आनंदाचा असतो. या दरम्यान प्रत्येक पालकांना बाळाच्या वाढीची आणि विकासाची विशेष काळजी असते. त्याचबरोबर आपल्या बाळाचा विकास किंवा आपल्या बाळाची वाढ ही योग्य पद्धतीने होते आहे की नाही हे जाणून घेण्याची सुद्धा जिज्ञासा असते. तर आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 8 महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स. म्हणजेच 8 महिन्याचा बाळ हा काय काय गोष्टी करू शकतो, कशा पद्धतीने करत असतो, या गोष्टी सगळ्या योग्य पद्धतीने आणि वेळेवरती व्यवस्थितरित्या होण्यासाठी पालकांनी बाळाला कशा पद्धतीने सपोर्ट करायचा आहे आणि कोणत्या बाबतीमध्ये तुम्हाला वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. जर तुमचाही बाळ 8 महिन्याचा असेल किंवा जरी बाळ 8 महिन्याचा होणार असेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याच्या ठरतील. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. बाळाच्या जन्मापासून ते 8व्या महिन्यापर्यंत नक्कीच तुम्ही तुमचं पालकत्व, तुमचं मातृत्व तुम्ही खूप छान पद्धतीने अनुभवलेलं आहे. खूप छान पद्धतीने या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडलेल्या आहेत. बाळ जसा 8 महिन्याचा होतो तर त्यानंतर तुम्हाला खूप सारे बदल बाळाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतात. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की 8 महिन्याच्या बाळाचं वजन हे किती असतं. बॉयज आणि गर्ल्सच्या वजनामध्ये थोडासा डिफरन्स असतो. जे काही बेबी बॉयज आहेत त्यांचं वजन हे साधारणतः 7.9 kg पासून ते 10 kg पर्यंत असू शकतं. या व्यतिरिक्त ज्या काही मुली आहेत तर मुलींचं वजन हे थोडंसं कमी राहतं. म्हणजे 6.9 kg पासून ते 9.8 kg च्या आसपास या दरम्यान मुलींचं वजन हे असू शकतं. लक्षात घ्या, बाळ जर प्रीमेच्युअर असेल किंवा जन्मतःच बाळाला काही आजार चालू असेल किंवा बाळ हा आजारी असेल तर त्या केसमध्ये बाळाचं वजन हे थोडंसं कमी जास्त असू शकतं. उंचीच्या बाबतीमध्ये म्हणाल तर या दरम्यान बाळाची उंची हे 25 ते 30 इंचाच्या आसपास असते. अगेन उंची ही बाळाच्या अनुवंशिकतेवरती किंवा पालकांची उंची कशी आहे यावरती डिपेंड आहे. या दरम्यान बाळ हा दिवसभरामध्ये किमान 14 तास ही झोप घेतो. यामध्ये सलग रात्रीची 10 ते 12 तासाची झोप असते आणि दिवसभरामध्ये जी काही उर्वरित 2-3 तासाची झोप आहे ही बाळ नॅपच्या स्वरूपामध्ये किंवा कंटिन्यू घेऊ शकतो. बाळ कमीत कमी 12 तास झोपेल याची काळजी घ्या. दिवसा नाही झोपला तरी काही हरकत नाही. त्यानंतरची पुढची गोष्ट असते ती म्हणजे डाएटच्या बाबतीमध्ये. या दरम्यान बाळाने म्हणजे ऑलमोस्ट 6 महिन्याच्या दरम्यान तुम्ही बाळाला वरचा आहार सुरू केलेला असतो. तर जे बाळाने आतापर्यंत डायजेस्ट केलेले पदार्थ आहेत त्या पदार्थांचं कॉम्बिनेशन तुम्ही 8 महिन्याच्या आसपास सुरू करू शकता. म्हणजे आतापर्यंत बाळाने जर ओट्स आणि बनाना व्यवस्थितरित्या पचवलं असेल तर बाळाला तुम्ही ओट्स बनानाची खीर एकत्रित करून बाळाला देऊ शकता किंवा 2 फळं एकत्रित करून ती बाळाला देऊ शकता. एक पेक्षा जास्त धान्य एकत्र करून ती खीर किंवा खिचडी बाळाला देऊ शकता किंवा त्यामध्ये भाज्या घालून ती खिचडी बाळाला तुम्ही देऊ शकता. लक्षात घ्या, या दरम्यान बाळाला दात आलेले असतात. कमीत कमी 2 ते 4 दात या दरम्यान असतात आणि जरी नसतील तरी सुद्धा बाळाचे हिरडे हे कठीण झालेले असतात, ते सळसळत असतात. बाळाला दात येण्याची प्रोसेस ही सुरू असते आणि म्हणून तुम्हाला या दरम्यान बाळाला थोडंसं टेक्स्चर्ड फूड ऑफर करायचं आहे. या दरम्यान बाळाला तुम्हाला फिंगर फूड द्यायचं आहे. म्हणजे बाळाच्या हातामध्ये एखादी कॅरट स्टिक दिली, बॉईल केलेला बटाटा जो आहे त्याचे जे काही फ्रेंच फ्राईज आपण म्हणतो त्या पद्धतीने बनवून ते उकडून बाळाच्या हातामध्ये दिलं किंवा आणखी जे काही फळांचे उभे उभे काप करून ते बाळाच्या हातामध्ये दिले तर बाळ हा ऑटोमॅटिकली त्या तोंडामध्ये घालतो आणि बाळ हे फूड एन्जॉय करायला मदत करतो. या दरम्यान तुम्हाला बाळाला जेवढी व्हरायटी देता येईल तेवढी व्हरायटी बाळाच्या आहाराच्या बाबतीमध्ये द्यायची आहे. तुम्हाला बाळाच्या आहाराचं रुटीन सेट करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे दिवसभरामध्ये बाळाने किमान 3 मील्स घ्यायला हवेत आणि 2 स्नॅक घ्यायला हवेत आणि त्याचबरोबर कमीत कमी 1 फ्रूट तुम्हाला बाळाला दिवसभरामध्ये त्याच्या आहारामध्ये किंवा स्नॅकमध्ये इन्क्लूड करायचं आहे. सो हे जे काही 3, 2 आणि 1चा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला बाळाला आत्तापासून फॉलो करणं स्टार्ट करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान तुम्हाला बाळाला खाण्याची आवड लावण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते सगळे प्रयत्न करायचे आहेत. कारण हा एक बेस्ट टाइम असतो ज्या काळामध्ये बाळाला वरच्या खाण्याची गोडी लागते. जर तुम्ही बाळाला या दरम्यान फॉर्म्युला मिल्क देत असाल तर फॉर्म्युला मिल्कची जी क्वांटिटी आहे ही ऑलमोस्ट या दरम्यान 600 ते 700 ml च्या आसपास असते.
असते. जी बाळ वरचा आहार व्यवस्थित खातात त्यांच्या बाबतीमध्ये ही कमी जास्त असू शकते. ब्रेस्ट फिडिंगच्या बाबतीमध्ये अर्थातच आपण हे काउंट करू शकत नाही, पण साधारणतः दिवसभरामध्ये 2 ते 3 वेळा तरी तुम्हाला कमीत कमी बाळाला फिडिंग हे द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बाळाला वरचा आहाराचं प्रमाण आपण थोडंसं वाढवतो या दरम्यान, तर बाळाला त्या प्रमाणामध्ये पाणी सुद्धा तुम्हाला देणं आवश्यक आहे. हे पाणी तुम्हाला बाळाने खाऊ खाण्यापूर्वी अर्धा तास किंवा खाऊ खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये द्यायचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान हलक्या प्रमाणामध्ये किंवा अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये तुम्ही बाळाला चपाती, भाकरी किंवा पराठे आहेत हे सुद्धा इंट्रोड्यूस करू शकता. जे काही मऊ मऊ पराठे आहेत ते तुम्ही बाळाला देऊ शकता. थोडंसं मॅश करून देऊ शकता. घावणं आहे, डोसा आहे, हे सुद्धा तुम्ही बाळाला हळूहळू देऊ शकता. डिटेल डाएट चार्ट या अगोदर आपण चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तुम्ही तो चेक करू शकता. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे जे काही डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत ते कशा पद्धतीने असतात. अर्थातच 8 महिन्याचा होईपर्यंत बाळ हा व्यवस्थित पालथा पडत असतो आणि हळूहळू बाळ हा रांगायला स्टार्ट करतो. काही मुलं रांगणं स्किप करतात आणि डायरेक्टली बसायला लागतात किंवा डायरेक्टली उभं राहतात. तर या दोन्ही गोष्टी नॉर्मल आहेत. जर बाळ हा बसत व्यवस्थित असेल, भले तो तुम्ही बसवल्यानंतर बसू द्या किंवा स्वतःहून बसू द्या, पण बाळ जर आधाराशिवाय व्यवस्थित बसू शकत असेल तर तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त काही मुलं, जी मुलं वजनाने थोडीशी ॲव्हरेज आहेत किंवा थोडीशी काटक आहेत, ॲक्टिव्ह आहेत, अशी मुलं काही गोष्टींना धरून उभा सुद्धा राहतात. हे सुद्धा खूप चांगलं लक्षण आहे. याचाच अर्थ बाळ हा लवकर चालायला शिकणार आहे. बाळ हा या दरम्यान व्यवस्थित असे काही सोपे सोपे जे शब्द आहेत, मामा, दादा, पापा, असे जे शब्द आहेत हे शब्द व्यवस्थित उच्चारतो किंवा ती व्यक्ती दिसल्यानंतर ते शब्द तो उच्चारत असतो. शिवाय बाळ हा क्लॅप करायला लागतो. बाळ हा त्याच्या हातामध्ये व्यवस्थित सगळ्या वस्तू घेऊ शकतो. त्याची पकड ही अगदी घट्ट झालेली असते. एका हातातून दुसऱ्या हातामध्ये वस्तू घेणं, त्यासोबत खेळणं, त्या ऑब्झर्व करणं, ह्या सगळ्या गोष्टी या दरम्यान होत असतात. याशिवाय बाळ हा त्याच्या फिलिंग्स ज्या आहेत ह्या अगदी क्लिअरली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एखादी गोष्ट बाळाला नाही आवडली तर तो मान हलवेल किंवा एखादी गोष्ट खूप छान आवडली तर तो स्माइल देईल किंवा आनंदाने थोडंसं त्याच्या ज्या फिलिंग्स आहेत ह्या एक्सप्रेस करायला लागेल. एखादी व्यक्ती त्याला आवडली नाही तर तो रडायला लागेल. तर त्याची ज्या काही भावना आहेत ह्या तुमच्यापर्यंत तो अगदी क्लिअरली पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, तो पोहोचवू शकतो. या दरम्यान बाळाला नाही या शब्दाचा अर्थ मात्र खूप चांगल्या पद्धतीने समजत असतो. याशिवाय बाळाला आपली लोक कोणी, दुसरं लोक कोण, या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप छान कळतात. कदाचित तो दुसऱ्या लोकांसोबत गेल्यानंतर किंवा जे नवीन लोक आहेत त्यांच्यासोबत जर असेल तर तो खूप रडायला लागतो, अनकम्फर्टेबल फील करतो. जो काही रोजचं वातावरण आहे त्यामध्ये थोडासा जरी बदल झाला तर बाळ हा थोडा डिस्टर्ब होतो आणि या सगळ्या गोष्टी तो त्याच्या हालचालीमधून किंवा त्याच्या कृतीमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आता पालकांना बाळाला समजून घेणं थोडंसं सोपं होऊन जातं. या दरम्यान जेव्हा तुम्ही बाळाला उचलून घेता तर त्यावेळी बाळ हा त्याचे हात असे स्ट्रेच करेल किंवा उचलून घेण्यासाठी तुम्हाला सांगेल किंवा तुम्हाला त्या पद्धतीने इंडिकेशन देईल. म्हणजे प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक कृती मागचा अर्थ आता बाळाला समजायला लागलेला आहे आणि तो त्याच्या कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे एक लक्षण आहे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट किंवा बाळाची मेंटल डेव्हलपमेंट ही व्यवस्थितरित्या होते आहे याचा. लक्षात घ्या, प्रत्येक बाळ हा वेगळा आहे आणि प्रत्येक बाळाची डेव्हलपमेंट किंवा त्याची वाढ विकास ही वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. जर तुमचा बाळ यामधल्या काही गोष्टी करत नसेल, थोडा वेळ लागत असेल किंवा वेगळ्या पद्धतीने करत असेल तर तुम्हाला अजिबात घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही. फक्त तुम्हाला मुलांना पॉझिटिव्ह वेनी थोडा सपोर्ट देणं, काही विशेष टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त क्वालिटी टाइम स्पेंड करायला हवं. बाळासोबत तुम्हाला भरपूर खेळायचं आहे, भरपूर गप्पा मारायच्या आहेत. बाळाला वेगवेगळ्या नवनवीन लोकांमध्ये, नवनवीन वातावरणामध्ये घेऊन जायचं आहे. या दरम्यान बाळ जे काही शिकतो आहे हे त्याच्या आसपासच्या लोकांकडून किंवा समाजाकडून किंवा वातावरणाकडून शिकत असतो. त्यामुळे बाळाला जास्तीत जास्त तुम्हाला नवनवीन गोष्टी दाखवायच्या आहेत. बाळासोबत भरपूर तुम्हाला रीडिंग करायचं आहे, बाळासोबत भरपूर बोलायचं आहे. जेव्हा बाळाच्या कानावरती खूप सारे शब्द पडतील तर त्यावेळी बाळ हे ते शब्द उच्चारण्यासाठी प्रेरित होईल. बाळ तसा प्रयत्न करेल, बाळाला बोलण्यामध्ये इंटरेस्ट येईल. याशिवाय या दरम्यान बाळाची जी काही शारीरिक हालचाल आहे ही थोडीशी वाढलेली असते. प्रत्येक गोष्टीला बाळ हात लावत असतो, तोंडामध्ये घालत असतो, त्या गोष्ट हाताळून पाहत असतो. अशा वेळी बाळाच्या आसपास प्रत्येक गोष्टीमध्ये स्वच्छता ठेवणं हे गरजेचं आहे. बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी तुम्हाला बाळाचे जे काही पेंडिंग वॅक्सिनेशन्स आहेत हे कंप्लीट करायचे आहेत. वॅक्सिनेशन्स वरती आपला एक डिफरंट व्हिडिओ आहे, तुम्ही तो चेक करू शकता. आणि या 8व्या महिन्यामध्ये बाळाचे जे काही वॅक्सिन्स आहेत हे तुम्हाला वेळेमध्ये लावून घ्यायचे आहेत. याशिवाय या दरम्यान तुम्हाला बाळाला एकट्याला बिलकुल सोडायचं नाही, कारण बाळ हा
तिचे जे काही माइलस्टोन्स आहेत हे खूप पटापट अचीव करत असतो. तुमच्या नजरेआड कदाचित बाळ हे जर ट्राय करत असेल, उभं राहायला पाहत असेल, बसायला पाहत असेल, बाळाचा तोल जाऊ शकतो, बाळाला लागू शकतो किंवा काही ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. याशिवाय तुम्हाला बाळाला बिलकुल ओव्हरफीड करायचं नाही, फोर्सफुली फीड करायचं नाही, बाळाला रडवत रडवत खाऊ घालायचं नाही किंवा बाळाला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस किंवा टेन्शन द्यायचं नाही. बाळाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला हॅपी, पॉझिटिव्ह आणि हेल्दी वातावरण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर आपण पाहूया की कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे. इन केस बाळ हा खूप इनॅक्टिव्ह असेल किंवा बाळ हा अजून पालताही पडत नाही, मानही व्यवस्थित धरत नाही, बाळ कोणत्याही गोष्टीला रिस्पॉन्ड करत नाही, बाळ तुमच्याकडे बघत नाही किंवा बाळ एकटक कुठेतरी बघत असतो, या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. जेव्हा नवीन कोणताही पदार्थ बाळाला देता, तुम्हाला काहीही ॲलर्जी, रॅश काहीही दिसतं आहे, तर त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांची पटकन मदत घ्यायची आहे. तर या काही गोष्टी होत्या 8 महिन्याच्या बाळाच्या माइलस्टोनबद्दल. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.